पाइनएप्पल वाटरमेलन विथ चॉकलेट पहिला चेंडू प्रशांतचा रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. बाईकच्या साहाय्याने एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत उर्फ बाळा पुन्हा एकदा वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होती. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळेस फटका चांगला हनुमानच्या बॅट बंद. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. पैकी थोडीशी खराब आली. 3 धावा मिळतात. 3 धावींच्या मदतीनं धावसंख्या रापलकावरती 4 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. श्यामदादा पाटील यांचं आगमन होतंय. सांगारलीचे आमचे श्यामदादा. ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमीचे आमचे श्यामदादा यांचं आगमन झालंय. पाच चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा धापलकावरती लागल्यात. वाकलन संघाच्या चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करतोय गोलंदाज प्रशांत भोईर. इथे फटका चांगला आहे. हनुमानच्या बॅट मधनं चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाकलन संघाच्या दुसरे षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
सूरज चौधरी. फुल्लरलेनचा चेंडू हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत झेल निसटलाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथे दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 12 धावा. इथे फटका चांगला आहे किरणच्या बॅट बंद. क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षण. फेकी येते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. चौदा धावा धावपलकावरती पाहायला मिळतात 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे चांगला चेंडू यष्टी रक्षक बीट होत आहेत. तोपर्यंत 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 15 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे फटका चांगला हनुमानच्या बॅट मधनं चेंडू जाईल सीमा पार. दमदार षटकार. खेळून काढला क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. षटकारानंतरचा दमदार चौकार. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धापलकावरती 25 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फुल्लरलेनचा चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षण पण चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार.
व्यासपीठावरती आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. प्रल्हाद दादा पवार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सागरजी गुरुनाथ म्हात्रे देसाई यांचा शुभ सन्मान करायचा आहे. यांच्याकडून आपल्याला नेट इंटरनेट उपलब्ध झालाय जेणेकरून ही स्पर्धा YouTube वरती थेट प्रक्षेपित केली जाईल. असे सागरदादा गुरुनाथ म्हात्रे देसाई यांचा शुभ सन्मान प्रल्हाद दादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एकोणतीस धावा धापलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. त्यानंतर प्रल्हाद दादा पवार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण संजय दादा पाटील पोलीस पाटील केडकाळी साई शेलार उर्फ रामाभाई आणि त्यांच्यासोबत भुवनजी ठाकूर यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश चौधरी. 2 षटकांचा खेळ समाप्त. 29 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे जेल टिपलाय आणि खेळ संपलाय. फलंदाज किरणचा दादा पाठीचे ऐक आज नितीन येतोय. पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित नव्हते. या सामन्यामध्ये ते आपल्याला दिसत आहेत खेळताना दिसतील. पहिल्या चेंडूवरती राजेशनं गडी बाद करण्यात यश प्राप्त केलाय. पहिल्या चेंडूवरती चांगला झेल टिपला डीप स्क्वेअर लेगला. इथे पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मध्ये खेळून काढला. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. फलकावरती पाहायला मिळत आहेत 33 धावा एका गटाच्या मोबदल्यात वाकलन संघाच्या. इथे वेगवान चेंडू शरीयष्टीवरती आदळतोय. एक धाव मिळते लेग बाईटच्या सहाय्यानं. बॅटकडे बॅटच्या सहाय्याने एक धाव येते.
34 धावा फलकावरती. इथे गोलवार टप्प्याचा चेंडू बॅटची काढा घेतली आहे. शॉर्ट टर्डमॅन शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू चाललाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमा पार चौकार. गोलंदाज राजेश हनुमानसाठी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू जाईल सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार हनुमानच्या बॅटमधनं. लोअर फुलटो चेंडू दिशा दिली. चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नकार दिलाय. 9 स्ट्रायकरवरनं 2 धावा मिळतात. 2 धावींच्या मदतीनं धावसंख्या दाबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वाकलन 40+ संघाच्या. धन्यवाद. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंगेश चौधरी. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर असेल. 44 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर जबरदस्त फलंदाजी वाकलन संघाच्या माध्यमातून. हनुमान वैयक्तिक 9 चेंडू 31 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी केली आहे हनुमानना. नितीनसाठी हा चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावा धावफलकावरती 45 धावा. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी झाली आहे. फुल्लरचा चेंडू दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षण. डीप मिड विकेट मध्ये दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. रेस्ट टाईट साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. नो बॉल आहे. 9+2. 3 धावा मिळतात. फ्रीडचा चेंडू असेल. पुढे सरसावलाय. दिशा दिली आहे चेंडूला. गॅप मध्ये गेलून काढलाय. गली आणि टर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधनं चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार.
चौकाराला चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 52 धावा. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. सदतीस धावांवरती खेळतोय हनुमान. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. 52 धावा धापलकावरती. पुढे सरसावला वेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. प्रशांत येत चेंडू वरती हुलकावणी देतोय. चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार. छप्पन्न धावा धापलकावरती लागल्यात. चांगली फलंदाजी चांगली धावसंख्या उभारली आहे वाकलन संघानं आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. हनुमानसाठी हा चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 58 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 58 धावा धापलकावरती लागल्यात. हनुमान वैयक्तिक 13 चेंडू आणि 43 धावांवरती खेळतोय. फुल्लरलेनचा चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 60 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 45 धावा धापलकावरती कुठल्यात त्या म्हणजेच हनुमान 45 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही अर्धशतक आला नाहीये. पाहायचंय हनुमानला ती संधी आहे पण एकच चेंडू शिल्लक असेल. षटकार ठोकला तर या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकेल हनुमान. पुढे सरसावलाय. कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. वेगाने एक धाव कंप्लीट केली आणि 3 न कॉल दिलाय दुसरीचा. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळत आहेत म्हणजेच 62 धावा पहिल्या 17च्या समाप्तीनंतर वाकलन 40+ संघाच्या. यापुढे सामना असेल देसाई 40+ विरुद्ध कोणी 40+ या 2 संघांमध्ये. क्रिश पवार यांना स्क्रीन वरती दाखवण्यात येतोय. दरम्यान आपण विनंती करतोय प्रल्हाद दादा पवार यांना आपल्या शुभ हस्ते आपण ड्रीम मेकर डान्स अकॅडमीचे आमचे श्यामदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. ड्रीम मेकर डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर श्यामदादा पाटील यांचा शुभ सन्मान प्रल्हाद दादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वेळात वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये 62 धावा कुठल्याच वाकलन संघाने 63 धावांचा आव्हान ठेवला खंबालपाडा संघासमोर. त्या धावा कशा प्रकारे कुठेल खंबालपाडा संघ की धावसंख्येला रोख लावेल वाकलन संघ ऐकण्यासाठी जाऊयात आमचे साथी समालोचक आवाज हेड उठण्याचा करण काळन सरांचा.
हॅलो चला देसाई संघाचे संगणक या टॉस साठी. देसाई संघाचे संगणक टॉस साठी यायचंय. कोणी संघाचे संगणक येथे उपस्थित आहेत. देसाई संघाचे संगणक नाणेफेकीसाठी यायचंय. या आपण नाणेफेकीचा कौल करूयात पुढच्या मॅचचा. खेळकळचे आमच्या 40+ कॅप्टन सुखदेव दादा पवार यांचे चिरंजीव प्रिन्स पवार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. मॅच बिटवीन देसाई अँड कोणी. टॉस नुकताच पार पडला आणि कोणीने पुन्हा एकदा टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे आणि देसाईने पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्याच डावामध्ये बॅटिंग केली होती. 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघ दोन्ही कॅप्टन लक्षात घ्या. चला अंपायर्स आता लगेचच आपल्याला मॅचला सुरुवात करायची आहे आणि यानंतर देखील 2 मॅचेसचा शेड्यूल आज आपल्याला कंप्लीट करायचा आहे. साई श्रद्धा क्रिकेट संघ कमालपाडा बनवायचा आहे. या मॅच मध्ये त्या 63 धावा कमालपाडाच्या विरुद्ध वाखन चांगली बॅटिंग केली. पहिल्या डावामध्ये 65 धावा उभारल्या ज्यामध्ये फलंदाज वाखनचे आपल्याला पाहायला मिळाले किरण आणि खास करून हनुमान. 15 बॉलमध्ये 47 धावा संख्येची एक्सप्लोसिव्ह इनिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांची साथ चांगल्या पद्धतीने दिली ती नितीनने. 3 बॉल 6 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. ओपनिंग पेअर प्रशांत भोईर आणि गणेश पाटील. पहिला बॉल कमलाकर आणि पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड खेळलेत. लॉंग ऑन कडे बॉल पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्लॉट मध्ये दिलाय. लॉंग ऑनला क्लिअर करणारा बाळाचा बॅट मधून ऑन साइडला काऊ कॉर्नर आणि डीप मध्ये आपण फिल्डर पाहत आहोत. तो ऑन साइडला एक लॉंग ऑन मध्ये दोन्ही फिल्डर ऑन साइडला आहेत. शफल झाला अक्रॉस द बॅट. इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर. अन्यथा इथे विकेट जाणार होती बाळाची. पायावरती आदळलाय. हे दोघेही फलंदाज स्ट्रोक प्लेयर आहेत त्यामुळे हे दोघेही जर खेळले 2 ओव्हर जरी खेळतात तरी फार वेगाने धावा पुढे जाणार आहेत आणि कमलाकर या दोघांच्या विकेटसाठी चान्स घेतोय सध्या. जीत भोईर यांचे मोठे बंधू कमलाकर भोईर. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन द फिल्डर. परवा नाही त्याची. त्याचा वरतून काढलाय. बाळाचा बॅट मधून पहिला दणका षटकार. दहा धावा 2 बॉल मध्ये. मधला बॉल एक डॉट आला. 3 बॉल मध्ये 10 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांतच्या बॅट मधून कमालपाडासाठी आक्रमक सुरुवात केली आहे. 63 बनवायचे आहेत. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. गॅप शोधली नाही. डीप मध्ये फिल्डर बॉल उचललाय. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो. 2 धावा मिळतील इथे. या क्रीडांगणाची सर्वात डीप बाउंड्री. 2च्या साह्याने धावा संख्या पुढे जाईल. स्कोर सध्या आपण बघितला तर तो 12 या आकड्यावरती आहे.
63 बनवायच्या, त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमण करायचं आणि ते करत असताना प्रशांत गणेशला सध्या स्ट्राईक मिळालेला नाही. लास्ट मॅच मध्ये कंबाळ पारासाठी जबरदस्त खेळ दोन्ही फलंदाजांनी केला होता. ऑफसमचा बाहेर लॉफ्ट करायचा होता बॉल, जास्त बाहेर ठेवलाय. शॉर्ट थर्ड कडे चांगली बॉलिंग कमलाकर. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे पॉवर प्ले मधला. तुमच्या वेगापेक्षा तुमच्याकडे नियंत्रण पाहिजे, टप्पा चांगला पाहिजे, बॉलला वळवण्याची क्षमता पाहिजे, व्हेरिएशन विविधता गरजेची असते आणि ते कमलाकर भोईर यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल ऑन साइडला उडवलाय, चाललाय बॉल वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमा पार, षटकार. गरज आहे कंबाल पाडाला. इंटरेस्टिंग मॅच आपण पाहतो. या मॅच मध्ये सध्या तरी सुरुवात चांगली झाली कंबालपाडाची. कमबॅक आता करायचंय वाकणचा गोलंदाजांना, अन्यथा बाळाचा धावसंख्येचा वेग 63 धावा लांब नसतील. गणेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. गणेश पाटील 18 बॉल 45 पाहिजेत. कोला टाकलाय मागे, मिस्टेक झाले विकेट किपर कडून. एक धाव मात्र सहजरित्या मिळते. 22 सिंगलने धावसंख्या पुढे चाले 19 बॉल बाकी. 17 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे, शेवटचा बॉल पडला बरोबर तुम्हाला फिल्डिंग सेट करायची आहे. खोणी टीम लॉफ्ट केला बॉल डीप मिड विकेट मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी बॉल वळलाय, फिल्डरची चुकी नाही, हा चौकार. नशिबाची साथ आहे प्रशांत कडे. बॉल वळला आउटफील्ड मध्ये, फिल्डर बरोबर एक्झॅक्ट समोर उभा होता. सरळ बॉल आला असता तर त्यांच्या हातामध्ये होता, पण तो वळलाय, तो गेलाय सीमारेषेच्या बाहेर. धाव आल्या 4. 23 वरती कमालपाडाचा धाव फलक. ऑन साइडला 4 फिल्डर सेट केले जातात. स्ट्रॉंग झोन आहे बाळाचा ऑन साइड, खास करून लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर. बॉल बाकी आहे. त्या एकंदरीत आपण बघितले तर ते 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा पाहिजे त्या 40-40. इक्वेशन तितकंसं माग नाही. होल्टॉस आहे, खराब बॉलिंग, बॉल सीमारेषेच्या बाहेर. प्रशांतला शांत ठेवणं सोपं काम नाही.
षटकार. धावा फलक सध्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. कमाल पाडा स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. पुन्हा एकदा बॉलला गॅप मध्ये बॉल आहे. पहिला टप्पा आणि सीमारेषा पार. 4 चौकार. आमचा नेता यो नाही दिले. चौकार षटकार चौकार. धावांचा वेग 33 धावा धाव फलकावरती. 30 धावांची आता या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करणारा कंबाल पाडाला बॉल बाकी आहेत. 14 वेगाने पायावरती. या वेळेला इम्पॅक्ट नव्हता. दॅट्स वाय बॅटर सेफ आहे. नॉट बॉल. चांगला बॉल ऑप्शनचा बाहेर निघत होता बॅटर. दॅट्स वाय योग्य निर्णय आला अंपायर्स कडून. कोणताही डाऊट नव्हता बॅट्समनला सेफ करत असताना अंपायरला. 33 धाव्यात शेवटचा बॉल या षटकातील. ड्राय केलाय समोर लॉंग ऑफ कडे. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. 1 धाव. बाळकडे स्ट्राईक असेल. 2 ओव्हर संपलेत. 34 धावा आहेत. 34 धावा आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज कंबाल पाडाला. अनंतचा बॉडीगार्ड येतो. अनंत कुठे? अनंत कुठे? नाव घेतलं अजून टाईट चालय. थँक्यू. पण त्यांचा आभार आपण व्यक्त करायला हवं. लहान वय निरागस भावना आहे पण या स्पर्धेसाठी त्यांची मौल्यवान कामगिरी आहे. थँक्यू. तुमचे मनापासून आभार. 12 बॉल 29 धावांची गरज आहे मॅच मध्ये. या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत भोलानाथ. वाकणची रेग्युलर क्रिकेट मधली दहशत आपण बघितलेली आहे. मात्र 40+ समोर कंबालपाडा. खंबालपाडाचा प्रशांत सध्या मात्र ज्या पद्धतीने खेळतोय. गणेशला स्ट्राईकच तितकीशी मिळाली नाही पण प्रशांतने जबरदस्त बॅटिंग करत असताना जमवलेल्या 2 ओव्हर्स मध्ये 34 धावा. खोलात आलाय. बॉलच बॅक. बॉल सुटलाय. धाव मिळणार आता. सिंगल कंप्लीट होते. धावा 35. 11 बॉल मध्ये या मॅच मध्ये गरज 28 धावांची.
11 बॉल आणि 28 धावांची गरज. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे, लांब पल्ल्याचा गणेश पाटीलचा भव्य षटकार. खंबालपाडाची ओळख आहे लांब लचक षटकार आणि त्यामधला हा ट्रेडमार्क दाखवला गणेश पाटीलने. व्हॉट अ शॉट, प्रचंड ताकदीचा वापर होता या फटक्यामध्ये. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 41 वरती. 10 बॉल 22 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणारा खंबालपाडाला. धावा धावा फलकावरती आमचे जवळचे मित्र आणि जय बजरंग कमालपाडा बीचे धडाडीचे बॅट्समन योगेश चौधरी यांचे आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. काल 8 संघांचा पोल मधून श्रीगाव संघ क्वालिफाय झाला. आज पाहूयात कोण होतं. यानंतर खोणी आणि देसाई मध्ये मॅच आहे. ही मॅच कमालपाडा आणि वाकण बॉल बाकी आहेत या मॅच मधले. 10 बॉल 22 ची गरज. लॉफ्ट केलाय समोर, लॉंग ऑन कडे बॉल, पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, चौकार. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 45. 9 बॉल आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या कमालपाडाला. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट आलाय पण जे 2 फटके आलेत गणेश पाटील यांचे, त्यामुळे मॅच मध्ये कमालपाडा आलेला आहे. इथूनही मॅच बनवू शकते. 8 बॉल 18 धावा, बॅलन्स मॅच. आठ बॉल आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या कमालपाडाला. राऊंड विकेटने गोलंदाज गणेशचा वार, डीप बाउंड्री आहे, फिल्डर जज करतोय पण पाहत राहील, सीमा पार षटकार. सात बॉल 12, 7-12. ऑफ स्टंपचा बाहेर यावेळेला कट करायचा होता. सो 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा 51. 6 बॉल आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये. 6 बॉल 12 ची गरज.
6 बॉल 12 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या कमाल पाडाला. लास्ट ओव्हरचा खेळायला सुरुवात होते आणि गोलंदाज आलेले आहेत अरुण गायकर. प्रशांत भोईर बाळा स्ट्रायकिंग एंडला आहे. दोघांनी चांगला खेळ केला. 2 ओव्हर्स प्रशांत, 3rd ओव्हर मध्ये गणेश पाटील. आता प्रशांत स्ट्रायकिंग एंडला. लास्ट ओव्हर अरुण गायकरला वाकणसाठी डिफेंड करायच्या आहेत. 12 धावा. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, पिक करून पाठवलाय लॉंग ऑनला. 12 मध्ये अर्ध्या झाल्या. 6 षटकार आलाय. 5 बॉल 6 धावांची गरज. वरती आलेला षटकार कंबाल पाडाला विजयाच्या जवळ आणतोय. 5 बॉल 6 ची गरज. जबरदस्त बॅटिंग प्रशांत भुईर आणि गणेश पाटील. पण हा षटकार प्रशांतच्या बॅटमधून ओक करायचा होता. फाईन लेगचा वरतून बॉल निघालाय लॉंग स्टॉपला. 5 बॉल 6 ची गरज होती. आला आणखी एक चौकार. आता बॉल बाकी 4 धावा पाहिजे 2. चौदा बॉल 44 वरती नॉट आउट आहे प्रशांत भोईर. 4 बॉल 2 पाहिजेत. पण षटकार आला तर त्याचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. चान्स घेईल बाळा. खोला टाकलाय. चांगला बॉल. तीन बॉल 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. टोला लागलाय. कॅच इट. ओहो पकडलाय झेल. आणि यावेळेला फलंदाज बाद. 2 धावांची गरज. राती अर्धराती असं सोडून जायचं नाही. राती अर्धराती असं सोडून जायचं नाही. थँक्यू दिवस काय बॅटिंग केली. 16 बॉल मध्ये प्रशांत भोईरने बनवल्या त्या 44 धावा. अर्धशतक बनवायचं होतं. पॅव्हलियन कडून सिग्नल आला की षटकार मार. पण आता मॅच फसली. 2 बॉल 2 धावांची गरज आहे. बाळाने सर सिंगल डबलने मॅच फिनिश केली असती. पण अर्धशतकाच्या प्रयत्नात षटकार मारण्याच्या प्रयत्नात विकेट त्याची पडली आहे. मंगेश मैदानाच्या हात आले. बॉल बाकी आहे 2 धावांची गरज. बॅटिंग करणाऱ्या कंबाल पडाला वाकेंडचा विरुद्ध. बाळाच्या विकेटने मॅच थांबली आहे. पाहूयात काय घडते. 2 बॉल 2 धावांची गरज. बॉल तयार. ओ खराब बॉल. थेट गेलाय. वाईटचा सिग्नल. वाईटचा पंजा. मॅच संपली. अभिनंदन. साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाने विजय मिळवला. हार्ड लक वाकण. लगेच सामनावीरचा पुरस्कार आपण देऊयात. 44 धावा संख्येची रुबाबदार इनिंग साकारणारा प्रशांत